तो हेलो दोस्तों, स्वागत है आपका और एक बार अपने नए व्लॉग में। और आज के व्लॉग में हम लोग त्र्यंबकेश्वर जा रहे हैं। मैं त्र्यंबकेश्वर जा रहा हूँ। और आप लोग भी सोचते होंगे हर बार त्र्यंबकेश्वर क्या है। तो त्र्यंबकेश्वर अपना 12 ज्योतिर्लिंगों में से एक ज्योतिर्लिंग है, महादेव का स्थान है। तो लोग दूरों दूर से वहाँ आते दर्शन करने के लिए, और हम आसपास ही रहते तो बीच बीच में जाना हमारा बनता है। तो हम लोग आज फिर जा रहे हैं त्र्यंबकेश्वर। और आज का ब्लॉग रहेगा मराठी में, इधर से आगे, यहाँ से आगे का मराठी में रहेगा। तो ज़रा एडजस्ट कर लेना जिनको मराठी नहीं आती। तो चलो अभी मिलते हैं हम लोग त्र्यंबकेश्वर। जाते जाते देखते हैं कैसा क्या है माहौल। चलो तर चालू करूया, लेट्स गो। एक्सीडेंट एक्सीडेंट एक्सीडेंट, गाड़ी का खोपड़ी निकल गया उसकी। मस्त वाटतं, एकदम छान वाटतं, गारगार वाटतंय। डोंगर सर्व हिरवी झालेली आता, सगळी डोंगर कशी अशी सुकलेली दिसत होती, आता सर्व डोंगर हिरवीगार हिरवीगार झालेली जवळपास। हे अंजनेरीवरती ढग आहे बघा, हे बघा अंजनेरीवरती ढग दिसतंय का? मग पुढे गेलो आपण, थोडं पुढे गेलं का थांबून मस्त दाखवतो, कारण तिथे वरती एकदम टोकावरती ढगं आलेली ढगं दिसत आहेत, तिथून एकदम भारी वाटतंय। थोडं पुढे गेलं का तिथून चांगलं क्लिअर दिसेल ना असं ठिकाण दाखवतो। हे बघा आता आता दिसेल बघा, दिसतं का? नाही रे, झाड येत आहे मध्ये, थांबा, जागाच भेटत नाही मोकळी झाड। हे बघा आता दिसत असेल बघा कसं ढगा दिसतंय मस्त। आता किती वाजले? 8:15 वाजले, 8:15, 9, माझ्या मते 10 वाजेपर्यंत तरी आरामात राहतील ते ढग। आणि जर पाऊस जर असला, ढगा असले जास्त, तर मग जास्त राहते। पण आता एवढ्यामध्ये नाही राहणार असं वाटतंय। एवढ्यात कसं आहे, आत्ता सध्याचं वातावरण म्हणायचं नाशिकचं, तर सकाळी थंडी वाजते, ढग येतात बाहेर, मस्त थंडी वाजते, गारवा असतो सगळा। दुपारी ऊन पडतं आणि संध्याकाळी पाऊस येतो असं आहे। तो पाऊस पण एवढा काय येत नाही, नॉर्मल येतो ते बघा। सध्याची अशी परिस्थिती आहे नाशिकची, सिटीमधली तरी, कारण मी सिटीमध्ये राहतो त्याच्यामुळे मी सिटीतली सांगतोय, बाकी मला माहीत नाही आहे। हे बघा तुम्हाला दाखवतो मी। आणि जे सिद्ध हनुमान म्हणून मोठं हनुमानाचं मंदिर दिसतंय ना, ते बघा इथे। हे बघा इथे जे मंदिर आहे, इथे मोठी हनुमानाची मूर्ती आहे, दिसते का नाही? इथून नाही दिसत, त्याचा ब्लॉग आहे आपल्या चॅनलवरती। आणि हे बघा, हे आता अंजनेरीचं तर बघितलं तुम्ही, आता ब्रह्मगिरी बघा, ही बघा ब्रह्मगिरी कशी आहे ते बघा, पूर्ण ढग डोंगरावरती उतरलेली।
छान वाटतंय ना. ते पुढे गंगाद्वार आहे, जे सफेद सफेद दिसते डोंगराच्या मध्ये. छोटासा भाग दिसतोय बघा सफेद सफेद, तिथे गंगाद्वार आहे. जवळपास आपण आता त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचलेलो आहे. हे बघा त्र्यंबकमध्ये पोहोचलेलो. आता आपण एंटर करू त्र्यंबकेश्वर मध्ये. तोपर्यंत त्या अगोदर तुम्ही हा व्ह्यू बघा कसं दिसतंय. डोंगर मस्त दिसतंय की नाही, दिसतंय की नाही, कसं दिसतंय, कसं दिसतंय. आपण जाऊन आता पहिले दर्शन करून घेऊ आणि मग पुढचं बघूया. कुठे कुठे जाऊन कसं कोणता कोणता व्ह्यू दाखवणं होतं ते बघतो. यस, तर आता आपण रिटर्न निघालो आहे नाशिकसाठी. तुम्ही व्ह्यू तर बघितलेलाच असेल, भारी भारी ढगं पळताना दिसले असतील तुम्हाला. तर आता रिटर्न जाऊया, आता निघायची वेळ आहे. तर रिटर्न जाताना आपल्याला जायचं आहे महात्मा नगरला. TVSच्या शोरूममध्ये जायचं आहे. तिथे पास ऑर्डरला टाकले होते मागच्या वेळेस, ते पिक करायचे. आले की नाही, आले असतील बहुतेक. पिक करायचे आहे ते, आणि यावेळेस शोरूममध्ये नाही तर बाहेर फिटिंग करून घेणार आहे. आणि गाडीची सर्व्हिसिंग पण करायची. पण यावेळेस आपण सर्व्हिसिंग ते शोरूममध्ये नाही करणार. आपलं तिथून पुढे गंगापूर रोडला जायचं आहे. गंगापूर रोडला हेल्मेट बघण्यासाठी जायचं आहे. हेल्मेट तिथे जर जे पाहिजे ते जर भेटतं तर ते घेऊन टाकूया आपण. आणि तिथून जर नाही भेटलं तर पुढे RK, आणि RK स्तंभ. तिथून पुढे अशोक स्तंभ, आणि स्तंभावरनं सारडा सर्कलला जावं लागेल. तिकडे सर्व हेल्मेट भेटतं. तो ये अभी हम नासिक में पहुंचने में जमा है. तो मैं आपको एक बता देता हूँ कि अगर आगे का शूट नहीं किया मैंने कुछ, क्या है बार बार मोबाइल निकालना, मोबाइल रखना, लगाना, फिर वो नहीं किया मैंने, तो आज का व्लॉग यहीं पे ख़त्म हो सकता है. मिलेंगे हम फिर अगले व्लॉग में और एक अगली नई जगह पे. तो तब तक आप लोग लाइक कर देना, वीडियो को शेयर करो, और चैनल पे नए हो अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब करो. फिर मिलते हैं हम अगले नए व्लॉग में. तब तक के लिए टाटा, बाय बाय.